भारतातील इतिहासात असे काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी केवळ स्वतःचे जीवन बदलले नाही तर संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. त्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अन्याय, भेदभाव आणि विषमता यांच्या विरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रत्येकाला प्रेरणा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात काम करत होते. लहानपणी बाबासाहेबांना खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. ते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातून असल्यामुळे शाळेत त्यांना वेगळं बसवलं जायचं. पाणी पिण्यासाठी वेगळ्या भांड्याचा वापर करावा लागेल. पण या अन्यायाने त्यांना खचवले नाही. उलट त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली. त्यांनी ठरवले, शिक्षण हेच माझे शस्त्र असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली आणि पुढे परदेशात शिक्षणासाठी गेले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्रामध्ये PhD मिळवली. त्यानंतर लंडनमध्ये जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून DSc आणि बार ॲट लॉची पदवी मिळवली. त्या काळात परदेशात जाऊन इतकं उच्च शिक्षण घेणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ते भारतातील सर्वात शिक्षित नेत्यांपैकी एक बनले. आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे शासक महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी शिष्यवृत्ती दिली होती. या मदतीमुळे त्यांना परदेशात अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये उच्च शिक्षण घेता आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर करारानुसार डॉक्टर आंबेडकर बडोदा संस्थानात नोकरीसाठी परतले. त्यांना सैनिकी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. पण त्या काळात समाजात प्रचंड जातीय भेदभाव होता. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी घर मिळाले नाही. तसेच कार्यालयातही अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. या कठीण अनुभवांमुळे डॉक्टर आंबेडकरांना समाजातील अन्याय आणि अस्पृश्यतेची तीव्र जाणीव झाली. याच अनुभवांनी त्यांना पुढे दलित आणि वंचित समाजासाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांनी मुंबईत सिडनेम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आणि नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केले. तसेच ते एक प्रख्यात वकील बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अन्याय आणि अस्पृश्यतेविरुद्ध ठाम लढा सुरू केला. 1927 साली त्यांनी महाड येथे 14 तळ सत्याग्रह उभारला. हा केवळ पाण्यासाठीच लढा नव्हता, तर तो मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठीचा ऐतिहासिक संघर्ष होता. या आंदोलनामुळे दलित समाजाला सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळाला आणि समानतेचा मार्ग खुला झाला. यानंतर त्यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा उद्देश होता देवाच्या दरबारात सर्वांना समान अधिकार मिळावा. समाजात पसरलेल्या भेदभावाच्या भीती तोडण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न होता. तसेच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाज जागृती केली. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक तसेच 1927 मध्ये बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे सुरू केली आणि पुढे 1956 मध्ये त्यांनी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. प्रबुद्ध भारत म्हणजे जागृत आणि सुजाण भारत. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजाला शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुधारणेसाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. सामाजिक विषमतेचे प्रतीक म्हणून त्यांनी मनुस्मृती जाळली. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बाबासाहेबांना देशाचे पहिले कायदा मंत्री बनवण्यात आले. त्यानंतर भारताचे संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सशक्त असं संविधान मानलं जातं. यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळेल याची खात्री करण्यात आली आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा अत्यंत मोलाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना नवजीवन मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय होता. बाबासाहेबांनी आयुष्यभर हिंदू समाजातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचा त्रास सहन केला. त्यांना जाणवलं की या अन्यायातून मुक्त होण्यासाठी केवळ सामाजिक सुधारणा पुरेशी नाही, तर विचारसरणी बदलणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्म निवडला. कारण बौद्ध धर्म समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकार म्हणजे समतेसाठीचा क्रांतिकारक आणि स्वाभिमानाचा निर्णय होता. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या महान कार्यासाठी भारत सरकारने 1990 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला. आजही त्यांच्या विचारांमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते की खऱ्या अर्थाने महान बनायचे असेल तर विचार, शिक्षण आणि समानता यांचा स्वीकार करावा लागतो. चला आपणही त्यांच्या विचारांवर चालत एक समतामूलक आणि प्रबुद्ध भारत घडवूया. धन्यवाद.